छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या 7 गोष्टी आपल्या इतिहासाचा एक महान गौरवशाली भाग म्हणून आख्यायिका छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले हे आपण खूप भाग्यवान आहोत. त्याबद्दल अभिमान वाटण्यासोबतच काही गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकल्या पाहिजेत. त्यांची एक चर्चा करूया. 1. व्यवस्थापन कौशल्य. मध्ययुगीन इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजाइतका दुसरा कोणताही राजा व्यवस्थापनात आला नाही. शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगला पाठवलेला एक ऐतिहासिक क्षण मी तुम्हाला आठवण करून देतो. रणांगणात मिर्झा राजे यांना सामोरे जाणे फार कठीण होते, ज्यासाठी महाराजांच्या स्वतःच्या लोकांचे रक्तपात मोठ्या प्रमाणात करावे लागले असते. पुरंदरच्या तहात 23 किल्ले देऊन महाराजांनी युद्ध टाळले. जयसिंग निघून गेला. आता महाराज आणि औरंगजेब दोघांनाही माहीत होते की कोणीही तहाचे पालन करणार नाही. नंतर अनेक जीवघेण्या आव्हानांना तोंड देऊनही महाराजांनी त्यांच्या गनिमी युद्धाने प्रत्येक किल्ला परत मिळवला. अशा प्रकारे संकटाच्या वेळी गोष्टींचे व्यवस्थापन केले पाहिजे. नुकसान टाळा. तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांसाठी वाटाघाटी करा आणि जेव्हा तुम्हाला योग्य संधी मिळेल तेव्हा टेबल फिरवा. 2. कृतज्ञता. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड होती ती आपल्या सर्वांना माहीत आहे. रायगडचे शिल्पकार हिरोजी इंदुलकर होते. महाराजांना बक्षीसबद्दल विचारले असता ते म्हणाले, मला असे काहीतरी द्या जे पिढ्यानपिढ्या टिकेल. त्यांच्या सर्व महान कार्यासाठी आर्थिक बक्षिसांसह महाराजांनी रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या स्वागत दगडावर इंदुलकरांचे नाव लिहिण्याचा आदेश दिला. इंदुलकरांचे नाव सेवेचे तत्पर हिरोजी इंदुलकर या कौतुकाच्या ओळीसह आपण पाहू शकतो, ज्याचा अनुवाद हिरोजी इंदुलकर कार्यक्षम सेवेचा माणूस असा होतो. मध्ययुगीन इतिहासात एकीकडे आपल्याकडे शहाजहानचा गौरव झाला, ज्यांनी त्याच्यासाठी ताजमहाल बांधण्याचे हात छाटले, आणि दुसरीकडे रायगडच्या शिल्पकाराचा अशा अप्रतिमपणे गौरव करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या ऐतिहासिक मूर्ती हुशारीने निवडा, कारण भारतीय इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमीच अंधुक प्रकाशात चित्रित केले आहे. म्हणून महाराजांकडून कृतज्ञता शिकली पाहिजे. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक करा. 3. संयम. महाराजांनी अफझलखानाला कसे मारले हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. हा कोण जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत दुर्मिळ आहे आणि उद्धृत करणे थोडे धोकादायक आहे, कारण त्यात धार्मिक भावना आहेत. अफझलखान जेव्हा मोठ्या सैन्यासह छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी निघाला होता तेव्हा त्याला महाराजांचे गनिमी युद्ध तंत्र चांगलेच माहीत होते, आणि त्यामुळे महाराजांनी डोंगर सोडून मोकळ्या मैदानात अफझलचा सामना करावा अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी अफझलने सर्व काही केले. त्याला वाटले की महाराजांना प्रतापगड सोडण्यास प्रवृत्त करू शकेल. त्यांनी तुळजापूरला जाऊन तुळजा भवानी देवीची मूर्ती तोडली, जी महाराजांची परमभक्ती होती. वरवर पाहता अफझल येण्यापूर्वी स्थानिक पुजाऱ्यांनी मूळ मूर्ती बदलून डुप्लिकेट आणली. अफझलखानाने अनेक मंदिरांच्या पुजाऱ्यांनाही मारले. हे सर्व असताना महाराजांनी कोणताही गुन्हा केला नाही. त्याने अफझलला प्रतापगडाच्या खोयापर्यंत जवळ येऊ दिले. पुढे काय झाले हे आपणा सर्वांना माहीत आहे. अफझलने त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका वैयक्तिक भेटीत महाराजांनी त्याला क्रूरपणे मारले. आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडा संयम बाळगणे किती महत्त्वाचे आहे हे ही कथा स्पष्ट करते. अफझलच्या सर्व दुष्ट युक्तींनी महाराज विचलित झाले नाहीत. 5. संस्कृती आणि धर्माचे संरक्षण आणि संवर्धन. राज्याभिषेक होण्यापूर्वी महाराजांनी मराठी शब्दकोशाचे शुद्धीकरण केले हे सत्य फार कमी लोकांना माहीत आहे. त्या काळी मराठीत अनेक फारसी आणि उर्दू शब्द मिसळले होते. महाराज सत्तेवर येण्यापूर्वी 500 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रावर सातत्याने आक्रमणे होत होती.
या सर्व काळात मराठी भाषा आणि सांस्कृतिक अस्मिता खूप विकृत झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक फारसी किंवा उर्दू शब्दाच्या जागी योग्य संस्कृत शब्द त्यांच्या राजभाषेत आणले. पोर्तुगीज गोव्यातील हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करत होते ही वस्तुस्थिती आणखी कमी आहे. हे सर्व थांबवण्यासाठी महाराजांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी नकार दिल्यावर महाराजांनी अशा 4 पोर्तुगीज मिशन्यांचा शिरच्छेद केला. महाराज हयात असताना गोव्यात पुन्हा एकदाही जबरदस्तीने धर्मांतर झाले नाही. जेव्हा इतर धर्मांचा आदर केला जातो तेव्हा महाराज अत्यंत धर्मनिरपेक्ष होते, परंतु त्यांच्याकडून हे शिकण्याची खूप गरज आहे की धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की आपण कोणत्याही समुदायावरील धार्मिक सांस्कृतिक हल्ल्यांकडे दुर्लक्ष करू नये. महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला, परंतु जबरदस्तीने धर्मांतर करणाया किंवा धार्मिक ओळखीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाया कोणालाही सोडले नाही. 6. दूरदृष्टी उद्धृत करण्यासाठी बरीच उदाहरणे आहेत, कारण महाराजांचा सर्वात मोठा गुण म्हणजे दूरदृष्टी. राज्याभिषेकाच्या वेळी 2 इंग्रज अधिकारी महाराजांकडे विनंत्यांची एक लांबलचक यादी घेऊन आले. त्यापैकी बहुतेक त्यांच्या कारकिर्दीत व्यापार करण्याची परवानगी मागितल्याबद्दल होत्या. महाराजांनी त्यांपैकी अनेकांवर सहमती दर्शविली, परंतु लगेचच एक नाकारली, जी ब्रिटिश चलन वापरून ब्रिटिशांशी व्यापार करण्याबाबत होती. इंग्रज हेच खरे शत्रू असल्याचे महाराजांनी अनेकदा सांगितले. दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण म्हणजे महाराजांचे भारतातील सर्वात मोठे योगदान. महाराजांनी पहिले पूर्ण विकसित आणि स्वदेशी नौदल बांधले. ते नेहमी म्हणायचे की समुद्रातून शत्रू येईल. फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश, दहशतवादी सर्वजण समुद्रातून आले होते. महाराजाइतकी दूरदृष्टी कोणत्याही राज्यकर्त्याकडे असती तर भारत आधीच जागतिक महासत्ता झाला असता. दूरदृष्टी ही अतिशय उपयुक्त संपत्ती आहे, जी आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. 7. नेतृत्व कौशल्य. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. तुम्हाला नेतृत्व कौशल्य शिकायचे असेल तितकी पुस्तके वाचा किंवा फक्त शिवाजी महाराजांबद्दल वाचा आणि नेतृत्व कौशल्य आत्मसात करा. औरंगजेबाकडे प्रचंड साम्राज्य होते आणि त्याने हवे असते तर संपूर्ण आशिया जिंकला असता, असे कधी वाटले आहे, तरीही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी छोट्या साम्राज्याच्या मागे धावत आहे. कारण त्याला माहीत होते की त्याच्यासाठी लढणाऱ्या लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. औरंगजेबाचे सैन्य त्याने आज्ञा दिल्याने लढले, मावळे महाराजांशी लढले कारण त्यांचा त्यांच्यावर विश्वास होता. उद्यभान मरण पावला तेव्हा औरंगजेबाला तो मेलेली गुंतवणूक वाटली आणि त्याच लढाईत तानाजी मालुसरे मरण पावले तेव्हा महाराज त्याच्यासाठी रडले. जेव्हा औरंगजेबाचे सैन्य गावाजवळून जात असे तेव्हा गावकरी लपून बसायचे आणि मराठा सैन्य गावाजवळून जात असताना गावकरी त्यांचे स्वागत करायचे आणि त्यांना अन्न आणि निवारा देत. महाराजांकडे असलेले नेतृत्व कौशल्य अत्यंत शुद्ध होते कारण ते मातृभूमीसाठी लढण्याच्या आणि स्वतःच्या लोकांसाठी लढण्याच्या भावनेतून आले होते. नेतृत्व कौशल्यामध्ये त्याच्या लोकांबद्दल खूप प्रेम आणि आदर समाविष्ट होता. तेच आपण शिकले पाहिजे. नेतृत्व कौशल्यांमध्ये खरे कारण आणि तुमच्या स्वतःच्या लोकांची सेवा करण्याची खरी इच्छा असणे आवश्यक आहे.